UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सभागृहात काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखालून नोटांची बंडल। सभागृहाच्या तपासणी दरम्यान कॅश सापडल्याचा दावा, चौकशी सुरू असल्याची सभापतींची माहिती। पैशांचं बंडल सापडल्याचा आरोप हास्यास्पद। हे पैसे माझे नाही, राज्यसभेत जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये होते, काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींनी आरोप फेटाळले। संसद परिसरामध्ये राहुल गांधी प्रियंका गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची निदर्शनं, तोंडाला काळे मास्क आणि हातामध्ये संविधानाची प्रत घेत आंदोलन। मोदी अदानींविरोधात जोरदार घोषणा। दिल्लीत मतदार यादीतून आपच्या मतदारांची नावं भाजपनं हटवली, अरविंद केजरीवाल यांचा गंभीर आरोप। शहादरा भागातील सर्वाधिक 11,000 नावं यादीतून काढण्यासाठी अर्ज केल्याचाही दावा। लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासून 2100 रुपये द्यावे, खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी, तर 2100 रुपयांबाबत नागपूरच्या अधिवेशनामध्ये तरतूद करणार, शिरसाट यांची माहिती। विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती, विधानसभा अध्यक्ष 9 डिसेंबरला ठरवला जाणार। राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार का, याकडे लक्ष। मुंबईत उद्यापासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन, विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार, हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार। महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न, फडणवीस मुख्यमंत्री, शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी, पहिल्याच कॅबिनेटमध्ये रुग्णाला 5 लाखाची मदत। रशिया युक्रेन प्रमाणे महायुतीतल्या 3ही नेत्यांमध्ये युद्ध सुरू, गृहमंत्री, नगरविकास खातं, त्याचबरोबर अर्थमंत्रीपदावरून वाद, सरकारमध्ये अजूनही सर्व काही ठीक नाही, संजय राऊतांचा दावा। आम्हाला किती दिवस लागले, कोणतं खातं कुणाकडे जाणार, याची राऊतांना चिंता कशाला, माहितीवरील टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक, राष्ट्रवादीचे 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित, सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण, नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। नाटकबाजी बंद करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काम करा, जरांगेंनी नव्या सरकारला शुभेच्छा देत आरक्षणाच्या मागणीची आठवण करून दिली। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी चैत्यभूमीवर, शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठी गर्दी। नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन, राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह महायुतीचे इतर नेते यांच्याकडून शासकीय मानवंदना। सलग 11व्यांदा व्याजदरामध्ये कोणताही बदल नाही, कर्ज महाग होणार नाही, EMI ही वाढणार नाही, RBIकडून रेपो रेट 6.5% कायम। राज्यात EVM विरोधात आरोप सत्र कायम, 755 केंद्रांवर मतपडताळणीची मागणी, 104 अर्ज आल्याची निवडणूक आयोगाची माहिती, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज। EVM विरोधात राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीमधून लॉंग मार्च काढणार, आमदार उत्तम जानकर यांची माहिती, मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर फेरमतदान करण्याचा प्रयोग झाला होता। शेतकऱ्यांची दिल्लीच्या दिशेनं कूच, शंभू बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा, स्थानिक प्रशासनाकडून इंटरनेट सेवा बंद, हरियाणामध्ये अलर्ट जारी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा एकदा गांजा सापडला, 2 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल, 3 महिन्यात दुसरी घटना, विद्यापीठाच्या वसतिगृह आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।